समाज संघटनेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. त्या दृष्टीने आखलेले कार्यक्रम संस्कृती संवर्धनाला हातभार लावतात. मकर संक्रांत ते रथसप्तमी या काळात हळदी कुंकू समारंभ केला जातो. सामाजिक संघटन व्हावे, एकोपा वाढावा आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे हा उदात्त हेतू तर आहेच. याशिवाय या निमित्ताने नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची नव्याने ओळख होत असते. या निमित्ताने सोलापूर येथे मातोश्री गिरिजाबाई ढोबळे शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेच्या विश्वस्त व बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट कोमलताई साळुंखे यांच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थिनींचा स्नेहमेळा आणि हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास अजय साळुंखे, संघटनेचे सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर, राज्यसंपर्क प्रमुख दत्तात्रय पाटील, संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थिनी, शिक्षक उपस्थित होते. घडत असताना आज या बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री गिरिजाबाई ढोबळे या कॉलेजमधून जात असताना काय घेऊन जायचं हा सगळ्यात मोठा जर प्रश्न असेल तर त्यावर मी एवढंच सांगेन की आपण नेहमी कुठलाही महिलांचा कार्यक्रम करू त्यावेळेस दीपप्रज्वलन करताना जसं आपण सावित्रीमाईंचं पूजन करतो त्याचबरोबर आता द्रौपदी मुर्मू ह्या माईला सुद्धा आपण आता आठवण केली पाहिजे. आणि जिथं कुठे असे कार्यक्रम होतील महिलांचे तिथं इतर कुठले उपक्रम राबवत असताना त्या पदापर्यंत कशा पोहोचल्या किंवा त्यांचं कार्य काय आहे, त्या कुठून येतात, कुठल्या कष्टातून त्या मोठ्या पदापर्यंत जातात, हे एक 5 मिनिटं तरी आपण सगळ्यांनी सांगितलंच पाहिजे. हे आपण एक शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य म्हणून ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर आजच्या बदलत्या काळात सगळीच येणारी तरुण पिढी किंवा लहान मुलं ही ह्या मोबाईलच्या विळख्यात अडकत चाललेली आहेत आणि त्यामुळं कुठेतरी शिक्षकांचा अनादर होताना दिसतोय. आज नेहमीप्रमाणेच उपस्थिती थोडी कमी आहे, परंतु पत्रव्यवहाराने तरी आपल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा आडाखा समजून घ्यावा आणि आपल्याला कागद घरपोच कसे होतील हे आपण सगळ्यांनी बघावं अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर सातत्यानं परीक्षा जवळ आली की सगळ्या खिडक्या दरवाजे भरभरून असे कागद कोरे त्याचा ढिगारा सारखाच सोडायला आलेल्या आईवडिलांना दिसत असतो. त्याऐवजी आपण गोळा केलेले कागद पर्समध्ये ठेवून सांभाळण्यापेक्षा डोक्यात ठेवून काळजात उतरवणं हे लेकीबाळींचं अतिशय महत्वाचं काम आहे. ते घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. अंगणात लावलेला प्राजक्त भल्या पहाटे कधीच मालकाची वाट बघत नाही. आपल्या जागेवरूनच तो आपल्या आसमंताला दरवळून टाकतो आणि